सचिन, श्रुतीचं लग्न ठरलंय फिक्स आहे आणि 20 दिवसाच्या आत तिची लग्नाची तारीख ठरली आणि उद्या तिच्या घरी कोणीच नाही, सगळेजण मुलाचं घर बघायला चालले. वा, भेटला चान्स. उद्या पोरील घेऊन पळून जायचं. चला. ए अमोल, काय बोलतो कळतं का तुला? आणि सचिन, तू असं काही करणार नाही बरं का? काय नाही करायचं, त्यांच्या आईला प्रेम आपण करायचं, लग्नात स्वप्न आपण बघायचे आणि पैशावाले बापा जावलं देते आपलं प्रेम घेऊन जातील. काय सच्च्या, हे असं काही होणार नाही या. तुझ्या सोबत आम्ही सगळे जण आहेत. हा, कोणी बी आडो येऊन दे, गरज पडली तर मारू सुद्धा आणि मरू सुद्धा. पुण्यामध्ये माझे मित्र आहे, ते आधी सगळी सेटिंग लावून ठेवलेली, मला फक्त पुण्यापर्यंत पोचवा. मित्रा, तुला त्या पोरीसोबत लग्न करायचं ना भावा, फक्त तुझ्यासाठी आम्ही सगळेजण त्या पोरीच्या घरी जातो, त्या पोरीच्या बापाचे पाय पकडतो, पण तुम्ही ना आधी पळून जाण्याचा नाद सोडा. आणि हा, तसं त्या पोरचं बाप सांगितल्यावर ऐकणारच आहे आपलं. तू निघ माया, आम्ही आमचं बघून घेऊ. बरं, जातो मी. तुम्हाला नाही ऐकायचं ना, नका ऐकू. पण हा जो तुमचा प्लॅन आहे ना, जाऊन आधी त्या पोरीच्या बापाला सांगतो. मया, माझा दिमाग आधीच खराब आहे आणि तू अजून खराब करू नको. तुला साथ नसेल द्यायची तर नको देऊ आणि आमच्या मध्ये पण येऊ नको. भावांनो, वाईट नका वाटू देऊ. मी चुकीचं असेल, पण एक गोष्ट सांगतो, ध्यानाने ऐका. उद्या आपलं पण लग्न होणार. अरे, आपल्याला पण मुलगी होणार. तिला आपण जीवापाड जपणार, तिचं शिक्षण करणार, तिला लहानाचं मोठं करणार, तिच्या सुखात दुःखात असणार. आणि तिला पण कोणी असंच पळून नेलं तर? सुखाचे दिवे